आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात पक्षप्रवेश सोहळे मोठ्या प्रमाणात होत आहेत। मुखेड देगलूर तालुक्याच्या राजकारणाशी संबंधित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीत नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे नेतृत्व माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि मिनलताई खदगावकर यांच्यासह इतर अनेक राजकारणातील दिग्गज मान्यवरांचा 23 मार्च रोजी अजितदादा गटात प्रवेश होणार असल्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी जाहीर केले आहे। यावेळी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार अविनाशराव घाटे, मिनलताई खदगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, राष्ट्रवादी काँग्रेस देगलूर शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार, मोहित पाटील सुगावकर, अनिकेत पाटील राजूरकर आदी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी अजितदादा गट बळकटी संदर्भात बोलताना राजकारणातील अनेक पैलूंचा उलगडाही केला। आत्ताच दादा म्हणालेत की मी काँग्रेस पक्षाबद्दल काही बोलणार नाही, परंतु पक्षप्रवेश झाल्यानंतर मग उद्याच्या निवडणुकीमध्ये आगामी निवडणुकीमध्ये आव्हान कोणाला असणार आहे, कोणत्या पक्षाला असणार आहे? आव्हान असं आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, अर्थातच महाविकास आघाडीलाच आव्हान राहील ना। त्याच्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राहील। परंतु पक्ष नेतृत्वाने समजा वेगळा निर्णय घेतला तर स्थानिक पातळीवर त्याचा विचार करावा लागेल। पण आज आमचं आव्हान हे महाविकास आघाडी आहे। आगामी निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सेपरेट लढणार आहे का स्वतंत्र लढणार? नाही, हा निर्णय कसं आहे की महायुतीमध्ये 3 पक्ष एकत्रित काम करतात। भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आदरणीय फडणवीस साहेब करतायत, शिवसेनेचं नेतृत्व आदरणीय संजय साहेब करतायत आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व आदरणीय दादा करतायत। या 3 नेतृत्वाने मिळून निर्णय घ्यायचे आहे, त्याला आम्ही बांधील आहोत। पण स्थानिक पातळीवर अशा पद्धतीचं कोणी म्हणत असेल की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे तर त्याला आम्ही तयार आहोत। परंतु महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा निर्णय आम्हाला बंधनकारक राहील। आगामी कॅबिनेट एक्सपान्शनमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे मंत्रिपद, तो विषय काय माझा नाही आहे, तो विषय आदरणीय मुख्यमंत्री दादांचा विषय आहे। कोणाही कार्यकर्त्याला मंत्री होऊ नये असं काही वाटत नाही। मी तर पहिल्या टर्मपासून इच्छुक आहे, म्हणजे योग यावा लागतो आणि हा माझ्यासाठी प्रश्न नाही। सर, दादाला MLC वर घ्यायचं काय ठरलं का राष्ट्रवादी गटात? माझ्यासमोर 2 दादांची जेव्हा चर्चा झाली तेव्हा ना मिनलताईला कमिटीवर घ्यायचं आहे, ना पोकर्णाजीला कमिटीवर घ्यायचं आहे, ना दादाचं। त्यांनी एकच सांगितलं की माझ्या भागाचा जो काही विकास राहिला आहे तो विकास झाला पाहिजे। माझ्यासोबत गेले अनेक वर्षापासून काही सहकारी काम करतायत, त्यांचा सन्मान झाला पाहिजे थोडा आवाज या भावनेनं। आणि तुम्ही एकदा बोलल्यावर खरे बोलणारे नेते आहात, म्हणून तुमच्यासोबत मला काम करायचे आहे, ही भूमिका आमच्यासमोर मांडलेली आहे। त्याच्यामुळं आणि एक गोष्ट आहे की कार्यकर्ता आहे, तुम्हाला जसं वाटते की मी मंत्री व्हावं, माझ्या सहकार्यानं वाटते मी मंत्री व्हावं, का वाटते की गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिलीच पाहिजे। उद्या समजा मिनलताईने वेगळी छाप पाडली, आपण बघितलं की त्या काम करताना कशा पद्धतीने करता येईल, आणि पक्ष नेतृत्वाने एखादी जबाबदारी दिली तर ही चर्चा झाली होती, असं काही नसतं। काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे आणि संधी देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे आपण बघतो। मिनलताईचा एक प्रश्न, मिनलताईचा अजितदादा गटामध्ये जो प्रवेश होणार आहे तो प्रवेश म्हणजे MLC मध्ये त्यांना संधी मिळेल अशी त्यांची चर्चा आहे, तर त्यांच्यामध्ये काय? MLCची जागा फॉर्म भरायची शेवटची तारीख आज आहे, मी ताईच्या वतीने मी सांगतो आणि यांचा प्रवेश 23ला आहे।
त्याच्यामुळे प्रवेश न करता संधी कशी मिळेल? त्याच्यामुळे ही संधी हुकली. मिनलताईचा प्रवेश आणि पुढची संधी मिळाली पाहिजे याच्यासाठी मी जिल्ह्याचा नेता म्हणून प्रयत्न करेल ना. त्याचं गैर काय त्याच्यात? मिनलताईचा प्रवेश याआधीच होणार होता अशी चर्चा होती, परंतु नाही, त्यांना असं एवढा काही काय नव्हतं. उशीर का त्यांचा कारण काय? प्रवेश होणार होता, चर्चा झाली मतदारसंघामध्ये आपल्या भागात प्रवेश. तसं तर मुंबईला करता आलं असतं ना, पण त्यांच्या सगळ्याची भावना होती की मतदारसंघामध्ये सगळ्यांना घेऊन आपण एकत्रित प्रवेश केला पाहिजे, म्हणून त्याने नरशी या ठिकाणी निवडलं. सर्वांना योग्य किंवा सगळ्यांना सोयीचं व्हावं. थँक्यू.